कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. पेण तालुक्यातील वडखळ पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपकार हॉटेल जवळ चोरीची घटना घडली होती. गुरुवारी 22 जानेवारीला सकाळी घडलेल्या या साखळी चोरीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 1,35,000 रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी वडखळ पोलिसांनी अवघ्या 12 तासांमध्ये एका आरोपीला अटक करत मोठं यश मिळवलंय. तपासादरम्यान चिपळूण पोलिसांच्या सहकार्याने आतिफ मोबिन अन्सारी मालाड पश्चिम मुंबई याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीत वापरण्यात आलेली पल्सर मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे. मात्र त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीवर यापूर्वी तब्बल 46 गुन्हे दाखल असून त्याने 10 वर्षाची शिक्षा भोगल्याची माहिती समोर आली आहे. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मध्ये दिनांक 22/1/2026 रोजी सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास वडखळमध्ये राहणाऱ्या एक महिला आहेत, सुलोचना रमेश भालेराव. या घरकामाचं काम करतात. या त्यांच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात असताना वडखळ ते गोवा हायवेवर उपकार हॉटेल आहे, उपकार हॉटेलच्या समोरून रस्ता क्रॉस करत असताना 2 अज्ञात मोटरसायकल स्वाराने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून निघून गेलेले होते. सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वडखळ पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली. आरोपी गोवा हायवेने पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यावर आमचे तपास पथक त्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे आम्ही चिपळूण पोलीस स्टेशन आणि सावर्डे पोलीस स्टेशन आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखा यांची मदत घेतली. त्यांच्या मदतीनं सर्वांनी टीमवर्क करून चिपळूण येथून या गुन्ह्यामध्ये चेन खेचणारा एक आरोपी आतिफ मुनीर अन्सारी हा राहणारा सांताक्रूजचा आहे. याला त्या ठिकाणून ताब्यात घेतलं, अटक करण्यात आलेली आहे. आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहे.